नमस्कार, मी ज्योती पटवर्धन. ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे कोथिंबीर वडी. कुरकुरीत चटपटीत अशी कोथिंबीरीची वडी. एक आपण अशी तोडून बघूया. खूपच मस्त. चला तर मग बघूया कशी केली आहे ते. सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्यांचे तुकडे करून. मिरच्या लहान आहेत त्यामुळे 3-4 घेतलेत आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेत. 1 चमचा जिरं घेतले आणि पाणी न घालता हे अगदी बारीक वाटून घेतलं. आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये अशा 2 मुठी भरून अगदी गच्च भरून अशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीरीला खूप जास्त अशी माती असते त्यामुळे 2-3 वेळेला स्वच्छ असं पाण्याने ही कोथिंबीर धुवून घेतली. आता ही एका चाळणीवर काढली आहे. त्याला अगदी पूर्ण निथळून द्यायचं. 1-2 मिनिटं ही कोथिंबीर अशीच ठेवून द्यायची आणि अशी चांगली झटकून निथळून घ्यायची. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती सुरीने बारीक अशी कापून घेऊ शकता, पण मी इथं फूड प्रोसेसरमधून ही काढते आहे. फूड प्रोसेसरमधून बारीक करून घेणार आहे. कोथिंबीर छान बारीक अशी चिरून झालेली आहे आणि आता ही कोथिंबीर मी वाटीत घालून मोजून घेते, म्हणजे बाकीचं साहित्य किती घालायचं त्याचा अंदाज येईल. 3 वाट्या कोथिंबीर आहे ही चिरलेली. यामध्ये आता पाव चमचा हिंग घातला, पाव चमचा हळद आणि लसूण आणि मिरचीचं जे वाटण करून ठेवलेलं ते 1 ते 1.5 चमचा घातलं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. यात आता घातलं चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट. बेसन घातलं. यात सुरुवातीला मी 1.5 वाटी बेसन घातलं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं. पाव चमचा गरम मसाला घातला आणि हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लागलं तर यात अजून हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालणार आहे मी. हे सगळं मिक्स करून झाल्यावर परत अर्धी वाटी बेसन घातलं, म्हणजे एकूण 2 वाट्या बेसन ॲड केलं. यात आता लागेल तसं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं. सुरुवातीला एकदम खूप पाणी घालायचं नाही. हे बघा एवढं पाणी शिल्लक आहे. आपण जसं थालीपीठासाठी पीठ मळतो साधारण तसं हे पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने इतपत असं ते घट्ट मळलं आहे. एका ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं. मिश्रणात सुद्धा 1 ते 1.5 चमचा तेल घालून मिक्स करून घेतलं. आता या मळलेल्या गोळ्यामध्ये मी घालते थोडेसे तीळ. तीळ तुम्ही आधी घातले तरी चालतील. जेव्हा आपण पीठ मळत होतो तेव्हा मी आत्ता घातलेले आहेत. परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्याचबरोबर ताटावर सुद्धा मी थोडेसे तीळ भुरभुरून घेतलेले आहेत. दिसायला वड्या खूप छान दिसतात. तुम्हाला ताटावर नसतील घालायचे, नाही घातले तरी चालेल. आणि थालीपीठ जसं लावतो त्याप्रमाणे हे थापून घेतलेलं आहे. खूप जाड नाही, खूप पातळ नाही असं थापलेलं आहे. वरून अजून थोडेसे तीळ लावून दाबून याच्यावर बसवलेले आहेत तीळ आणि छान थापून घेतलं. आता गॅसवर एका पातेल्यामध्ये मी 5-6 वाट्या पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यावर हे ताट ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम खूप हाय न ठेवता लो टू मिडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचे. साधारण 15 मिनिटं मी या वड्या वाफवून घेतल्या. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वाफवून घेऊ शकता. अशा वरून हाताला कोरड्या लागल्या पाहिजेत आणि या वड्या आता झालेल्या आहेत त्या काढून घेतल्या. आता या पूर्णपणे गार करून घेतल्या आणि मग त्याच्या अशा सुरीच्या मदतीने या वड्या कापून घेतल्या. तुम्ही बघू शकता वड्या किती सुंदर झालेल्या आहेत आणि किती पटकन निघत आहेत त्या. आता या तुम्ही अगदी अशासुद्धा खाऊ शकता तुम्हाला तेलकट नको असेल तर, किंवा शॅलो फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता. मी तर या तळून घेते आहे. आता तळतानासुद्धा खूप हाय फ्लेमवर तळायच्या नाही, नाहीतर त्या वरून अगदी पटकन करपतील आणि क्रिस्पी किंवा अशा कुरकुरीत होणार नाहीत. त्यामुळं लो टू मिडियम फ्लेम ॲडजस्ट करत या तळायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने वड्या तळून झालेल्या आहेत. काढून घेऊया. तुम्ही बघू शकताय वड्या किती सुंदर झालेल्या आहेत.
कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत.